बघा या सामन्यात मात्र एक विशेष गोष्ट आहे की एकाच सामन्यात 3 बंधू आपल्याला मॅच मध्ये दिसतील. विकेट किपिंगच्या मागे शुभम रायसिंग, स्ट्राईकला दर्शन रायसिंग आणि त्यांचंच एक आणि संघ मालक पंकज. जस्टिस फॉर ट्रायबल ऑर्गनायझेशन जे संघ मालक पंकज रायसिंग. हॅलो मात्र दोन बंधू आता मात्र एकमेकांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतील. शुभम रायसिंग, दर्शन रायसिंग आणि मात्र गोलंदाजीवर जितू आप्पा. चांगल्या रीत्या चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडू टाकून मात्र ओव्हरची केली आहे सुरुवात. दुसऱ्या सामन्याची देखील सुरुवात झाली आहे. जितेंद्र आप्पा मात्र गोलंदाजीला आहेत. आता मात्र तगडा प्रहार करण्याचा प्रयत्न. झेल होतोय का? चेंडू फसलाय आणि झेल इथं मात्र दर्शनचा सुटतोय. निश्चितच संधी चांगल्या रीत्या निर्माण केली गेली होती. बघा हवेच्या ओघात सुद्धा गोलंदाजाने फलंदाजाला मात्र मोठा फटका खेळण्यात भाग पाडलं होतं आणि विकेटची संधी देखील निर्माण केली होती. मात्र क्षेत्ररक्षकाची साथ पाहिजे त्या रीत्या मिळाली नाहीये. त्या दरम्यान आता मात्र स्ट्राईक झाली आहे. रोटेट सिंगल धावेच्या मदतीने धावफलक, वैयक्तिक, सांघिक आणि गोलंदाजाचं देखील सुरू झालंय. सचिन ऑन स्ट्राईक आहेत. आता मात्र तगडा प्रहार. चेंडू सरळ चाललाय. पंचांचा इशारा आहे मात्र थर्ड अंपायरकडे दिला गेलाय चौकारासाठी, या षटकारासाठी. सचिन यांनी पहिल्या चेंडूवर मात्र ज्या रीत्या बॅट आणि बॉलचा संपर्क केलाय, अतिशय कॉन्फिडन्स मध्ये फलंदाजी करताना दिसतंय. बॉडी लँग्वेज जर आपण या फलंदाजाची बघितली तर निश्चितच पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. या चौकारचे प्रायोजक मंगलदादा इंगळे. या स्पर्धेमध्ये लगावण्यात जाणारे संपूर्ण चौकाराचे प्रायोजक असतील मंगलदादा इंगळे आणि त्यांच्यासोबतच षटकाराचे प्रायोजक खुशाल आप्पा या षटकाराचे प्रायोजक असतील. त्या दरम्यान एक निर्धाव चेंडू येतोय आणि बघा एक विशेष गोष्ट, मंगल इंगळे यांच्याकडनं या स्पर्धेमध्ये एक पारितोषिक दिलं गेलंय. 6 बॉलमध्ये 6 चौकार पाडणाऱ्या फलंदाजाला 1100 रुपयाचं रोख पारितोषिक मात्र या ठिकाणी झालंय काय तर दांडी गुल केली आहे गोलंदाज जितेंद्र आप्पा यांनी. फलंदाजाला केलाय बाद. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघू शकतो की कशा रीतीने चेंडू टाकला गेला, फलंदाज कशा रीतीने बाद झालेत. या स्पर्धेतले सर्वच होणारे सामने आपण
युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या देखील बघू शकतो. युट्यूब वर लाईव्ह व्हिजन या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या संपूर्ण स्पर्धांचा मात्र आपण लाईव्ह व्हिजनच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. 5व्या धावसंख्येवर एक मोठी विकेट आली आहे. निश्चितच दर्शनचा झेल जर घेतला असता तर 2 विकेट या ठिकाणी जितेंद्र दादा यांना मिळाल्या असत्या. मात्र दर्शनवर आता जबाबदारी असेल, कारण डावखुऱ्या हाताचा फलंदाज ज्या गोष्टीसाठी एंड चॉईस केला गेलाय, हवेचा फ्लो देखील डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या फेवर मध्ये. आता मात्र फुल टॉस चेंडू सरळ फेकून दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. षटकार. षटकाराचे प्रायोजक खुशाल आप्पा या षटकाराचे प्रायोजक असतील. शुभम एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवून देणार. शुभम धावा तब्बल पहिल्या षटकात घेतल्या गेल्यात आणि एक गडी देखील बाद केला गेलाय. पॉवर प्लेचा पहिलं षटक गोलंदाजाचं आणि फलंदाजाचं देखील फायदा उचलला गेलाय. मात्र बघूयात आता दर्शन कशा रीतीने फलंदाजी करतोय, कारण हवेचा ओघ डावखुऱ्या हाताच्या फलंदाजीच्या दिशेने मात्र हवेचा ओघ आहे आणि कशा रीतीने हवेचा फायदा घेतला जातोय का फलंदाजाकडनं, कारण त्याच्या मागे जे यष्टीरक्षण करतोय निश्चितच शुभमला देखील दर्शनचं परिपूर्ण फलंदाजीचं तंत्र हे माहिती असेल. गोलंदाजी मार्कवर लोकेश वैयक्तिक पहिल्या संघासाठी पॉवर प्लेचं दुसरं आणि शेवटचं षटक. आता पुन्हा एकदा बैठक फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र फलंदाजाला व्हावं लागेल बाद. दर्शनला संधी मिळाली होती, मात्र मोठी धावसंख्या उभी करू शकला नाहीये. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर झालाय बाद. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बळीराम बाविस्कर फलंदाजीसाठी आलेत आणि संघ मालक देखील आहेत. बघूयात कशा रीतीने आपल्या संघाची धुरा सांभाळतायत. त्या दरम्यान एक वाईट बॉल येतोय आणि आपण जर बघितलं ना तर या स्पर्धेमध्ये सकाळच्या सत्रातील जेवणाचे फूड स्पॉन्सर स्वप्नील कोळी PSI बीड घोडगावचे आहेत. श्री भगवान कोळी API मालेगावला कार्यरत आहेत. खामखेडा या गावावरचे आहेत. सागर ठाकरे रिया पेवर ब्लॉक चोपडा आणि हेमंत प्रकाश वाणी प्रकाश प्रोव्हिजन गलंगी हे सर्व मान्यवर आपल्याला दिले जाणारे फूड स्पॉन्सर. त्या दरम्यान बळीराम बाविस्कर यांच्या बॅटबंद 2 धावा आल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरकतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडू टाकून षटक मात्र पुढे सरकवलं जातोय. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये फार कमी धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाजाकडनं. अतिशय चांगला फटका हवेच्या दिशेने फटका खेळून दिलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार.
फलंदाजाला मात्र मिळेल. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावा झाल्यात 22. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका फलंदाज बळीराम बॉईसकर यांच्याकडनं खेळला गेलाय आणि सिंगल धावेच्या मदतीने षटक देखील संपलाय. 19 धावा, 2 गडी बाद झालेत. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 2 महत्वाचे शिलेदार मात्र तंबूच्या आसरेला गेलेत आणि आता जबाबदारी असेल महेंद्र आणि बळीराम बॉईसकर यांच्यावर कशा रीतीने फलंदाजी करतायत आणि आपल्या संघाची धाव संख्या मात्र पुढे सरकवतायत. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला गॅप मध्ये ढकलून दिलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. चौकार. या चौकाराचे प्रायोजक मंगलभाऊ इंगळे या चौकाराचे प्रायोजक असतील आणि एक चांगलं पारितोषिक देखील मंगलभाऊ इंगळे यांच्याकडनं जाहीर केलं गेलंय. आता मात्र चांगल्या रीतीने पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर एक चांगला कमबॅक मात्र गोलंदाजाकडनं होतोय. निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा बळीराम भाविस्कर यांनी मात्र इनिंग थोड्या चांगल्यारीत्या सांभाळली आहे. 2 विकेट गेल्यानंतर देखील धाव संख्या मात्र 24 वर घेऊन आलेत. आता मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न पाहिजे तेवढं प्रॉपर कनेक्शन झालं नव्हतं. त्या दरम्यान धावाची देखील संधी होती मात्र चांगल्यारीत्या रिस्पॉन्स दिला गेलाय स्ट्रायकरच्या फलंदाजाकडनं आणि निर्धाव चेंडू टाकून पुन्हा एकदा धावफलक गोलंदाजाचं षटक मात्र पुढे सरकत आहे. आता मात्र सफल होऊन ताकदीने प्रहार करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी झेल बाद होत आहेत फलंदाज. तिसरी विकेट मात्र येते. धन्यवाद डीजे. 5 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. 1 विकेट देखील निश्चितच 70 धावसंख्येपर्यंत धावा बनवू शकतात कारण अजूनही एक महत्वाचा फलंदाज मात्र
मैदानाच्या आतमध्ये यायचं बाकी आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन प्रॉपररित्या झालं नाहीये. त्या दरम्यान सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतंय आणि षटक देखील संपतंय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय पूर्ण. 25 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीवर बोलवलं गेलंय जितेंद्र आप्पा यांना. निश्चितच पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी झाली होती. एक विकेट देखील मिळवण्यात यश देखील आलंय. आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स फटका, सिंगल धावेचा प्रयत्न, धावबादची संधी आहे मात्र. आता मात्र चांगला सन्मानाने खेळून काढलाय. माहिती आहे हवेचा ओघ थोडासा डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या दिशेने आहे. निश्चितच तेवढ्या चांगल्यारीत्या फलंदाजी समजून उमजून फलंदाजी करतायत. स्वतः संघ मालक आहेत. आता मात्र चांगली गोलंदाजी जितेंद्र आप्पा यांच्याकडनं होतीये. पुन्हा एकदा वारंवार डॉट बॉल मात्र या ठिकाणी येतात. पहिल्या चेंडूवर लेगबायच्या स्वरूपात एक धाव आल्यानंतर जर आपण बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू निर्धाव आलेत. निश्चितच चांगली गोलंदाजी जितेंद्र आप्पा यांच्याकडनं होतीये. 26 धावांवर स्कोर येऊन थांबलाय. पुन्हा एकदा सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी कोणताही धाव या ठिकाणी येत नाहीये. आणि बळीराम पाविस्कर सर मात्र थोडसा आता शेवटचा चेंडू असेल त्या एंडचा, निश्चितच एंड चेंज झाल्यानंतर देखील आपल्याला लेग बायच्या स्वरूपात जर एक धाव सोडली ना तर आपण बघितलं तर निर्धाव 6 चेंडू टाकले गेलेत आणि मेडन ओव्हर या ठिकाणी जितेंद्र आप्पा यांच्याकडनं हाताळली गेली आहे. चांगली गोलंदाजी झाली आहे. 2 षटक या ठिकाणी हाताळले गेलेत. 11 धावा खर्च केल्या गेल्यात आणि एक विकेट देखील मिळवली गेली आहे आणि एक मेडन ओव्हर त्या ठिकाणी जितेंद्र आप्पा यांच्या माध्यमातून टाकली गेली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी आपण जर बघितलं तर सध्या त्यांची तब्येत देखील बरी नाहीये आणि आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये लढतायत, झगडतायत, उभे आहेत. ही एक चांगली बाब असेल.
चला आता मात्र गोलंदाजीवर ज्या रीत्या एंड चेंज झालाय त्या रीत्या गोलंदाजीमध्ये देखील बदल झालाय. शुभम रायसिंग गोलंदाजीसाठी आलेत आणि आता बघूयात कशा रीतीने फलंदाजी होतीये, कारण एंड चेंज झालाय तर फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील संधी असेल फटके चांगले खेळण्याची. कारण शुभम रायसिंग यांच्या पहिल्या चेंडूवर ऑफसाईडच्या दिशेला खेळलेला चेंडू सरळ जेलबादची संधी होती, मात्र जेल या ठिकाणी सुटलाय. 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावा झाल्यात 28. आता मात्र लेग साईडच्या दिशेला भिरकावून दिलाय. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा बाहेर. षटकार या ठिकाणी फलंदाजाकडनं लागावला जातोय. कुशल आप्पा या षटकाराचे प्रायोजक असतील. अतिशय चांगल्या रीतीने फटका सजवला गेला, वाट बघितली आणि सरळ फेकून दिला सीमारेषा पार. शुभम रायसिंग यांच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र एक मोठा प्रहार केला गेलाय. धावा आता 34 झाल्यात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र झेल बाद होत आहेत. आता मात्र 9 बॉल येतोय. बघूयात पंकज कशा रीतीने आता मात्र फ्री हिट चेंडूवर फायदा घेतोय का. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फ्री हिट चेंडूवर कोणतीही धाव या ठिकाणी येत नाहीये आणि अतिशय चांगल्या रीत्या षटकार आल्यानंतर देखील गोलंदाजी हाताळली गेली आहे शुभम कडनं. अजूनही 2 चेंडू मात्र फलंदाजाकडे आहेत. अख्खो टप्प्याचा चेंडू होता, बॉडी लाईनला टाकलेला, मात्र सिंगल धावेने वैयक्तिक धावफलक सुरू केलाय. एक बॉल अजून यायचा बाकी आहे. निर्धाव चेंडू टाकून या ठिकाणी मात्र षटक संपवलं गेलंय. 36 धावांवर 4 गडी बाद झालेत. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. आणि आपण जर बघितलं तर बळीराम बाविस्कर यांनी मात्र एका साइडने इनिंग सांभाळली आहे. 14 चेंडूमध्ये 12 धावांवर खेळतायत. पंकज आता मात्र आक्रमक फटके खेळावे लागतील, कारण आता मात्र इथून 18 चेंडू फक्त यायचे बाकी आहेत, म्हणजे 3 षटक. आणि आपण धावसंख्या जर बघितली तर 5 षटक झाल्यानंतर धावा झाल्यात फक्त 36. तर कशा रीतीने पुढील 3 षटक हाताळले जात आहेत. कारण पंकज मध्ये जर आपण बघितला ना तर पंकज चांगले फटके मात्र मैदानाच्या आतमध्ये लगावू शकतो. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, मात्र फक्त
बॅटची लागली एकळ, चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार, चौकार. या ग्राउंडची आउटफील्ड जर आपण बघितली तर निश्चितच गॅप मध्ये चेंडू गेल्यानंतर मात्र थांबत नाही. चांगल्यारीत्या ग्राउंड बनवला गेलाय, अतिशय मेहनत घेतली गेली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू टाकून गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा जाताना दिसतोय गोलंदाज सचिन. आता मात्र चांगला संपर्क, बॅट आणि बॉल, वन बाउन्स सीमारेषा बार, चौकार. पंकजच्या बॅट मधनं आता मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे. 2 चौकार घेतले गेलेत या षटकामध्ये, 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. तर मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू गेलाय, सरळ चेंडू चाललाय, वन बाउन्स, टू बाउन्स सीमारेषा पार, चौकार. या 3 चौकाराच्या मदतीने जर आपण बघितलं ना तर 48 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात आणि सचिन यांच्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल, कशा रीतीने फलंदाज हाताळतायत. कोरडप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न झालाय, 1 धाव येते. 1 धावेच्या मदतीने आता मात्र षटक देखील संपलंय आणि स्ट्राईक पंकजकडे असेल. एकोणपन्नास धावा आतापर्यंत झाल्यात. इथून 12 चेंडूंचा खेळ यायचा बाकी आहे. आता मात्र शुभम रायसिंग गोलंदाजी मार्कवर. आता मात्र ज्या रीतीने कनेक्शन झालाय बॅट आणि बॉलचा, टक करून आवाज आलाय, सरळ चेंडू गेलाय सीमारेषा पार. पंकजच्या बॅट मधून आता मात्र षटकाराने स्वागत झालंय. निश्चितच असेच आक्रमक फटके आता मात्र खेळावे लागतील, कारण या षटकाराच्या मदतीने अर्धशतक देखील पूर्ण झालंय. 55 धावा झाल्यात या षटकाराच्या मदतीने आणि अजूनही शुभम रायसिंगचे 5 चेंडू यायचे बाकी आहेत. बघूयात किती धावा लुटवल्या जात आहेत. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला गॅप मध्ये ढकलून दिलाय, चेंडू सरळ, चांगला रित्या चेंडूला चेस केला गेलाय. 2 धावांवर पंकज याला मात्र समाधानी व्हावं लागेल. निश्चितच पहिल्या 2 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्यात. पुन्हा एकदा दुसरा धावेचा कॉल आणि धावबादची संधी होती, मात्र शुभमच्या हातात नीट रित्या चेंडू कॅरी झाला नाहीये. त्या दरम्यान 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धावेच्या मदतीने आता मात्र धावफलक पुढे सरकताय. 59 धावा झाल्यात. चांगला संपर्क, चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार, षटकार. ज्या कामासाठी स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत होते ते मात्र गोलंदाज फलंदाज करून दाखवतात आहेत. पुन्हा एकदा आखो डप्प्याचा चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न, हवेचा फ्लो आहे आणि या ठिकाणी झालाय काय तर झेल सुटलाय. पंकज सारख्या फलंदाजाचा झेल मैदानाच्या आतमध्ये मात्र
सुटतोय आणि ज्या लयीत पंकज फलंदाजी करताना दिसतोय. निश्चित पुढील येणारे अजून 7 बॉल मैदानाच्या आतमध्ये राहील. आता मात्र बळीराम बाविस्कर यांनी देखील बॅट चालवली आहे. केव्हापासून शांततेने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत होते. आता मात्र चौकाराच्या मदतीने शुभम रायसिंगचं षटक मात्र संपवलंय. तब्बल 21 धावा या षटकात घेतल्या गेल्यात. महत्वाचं षटक हाताळत होते शुभम रायसिंग आणि ज्या रीत्या पहिलं षटक हाताळलं होतं निश्चितच स्वतः जबाबदारी स्वीकारली होती. मात्र थोडंसं महागडं षटक हाताळलं जात आहे. 7वं महत्वाच्या षटकात धावा खर्च केल्या गेल्या तब्बल 70 धावा आतापर्यंत झाल्यात आणि इथून 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. बघूयात पंकज आता मात्र स्ट्राईकवर असेल जो तब्बल 14 धावांमध्ये 14 चेंडूंमध्ये तब्बल 31 धावांवर खेळतोय. आणि बळीराम बाविस्कर 15 चेंडूंमध्ये 16 धावांवर. आता मात्र फक्त पहिल्या इनिंगचे 6 चेंडू यायचे बाकी आहेत आणि बघूयात कशा रीतीने फलंदाजी करतायत पंकज. कारण ज्या लयीत फलंदाजी होतीये निश्चितच संधी असेल. आता मात्र पहिल्या चेंडूवर षटकाराने सुरुवात करतोय पंकज. शहात्तर धावा झाल्यात. अजूनही 5 चेंडू यायचे बाकी आहेत. दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा समोरच्या दिशेला तगडा प्रहार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू डीजे. बघा या षटकाराच्या मदतीने जर आपण बघितलं ना तर आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो. 43 धावांवर येऊन थांबलेत आणि 4 चेंडू अजून यायचे बाकी आहेत. आता मात्र चेंज ऑफ पेस. स्लोवर 1 चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडू टाकतायत आणि 82 धावांवर येऊन पोहोचलाय संघ. वैयक्तिक पंकज मात्र 17 चेंडूमध्ये तब्बल 43 धावांवर खेळतोय. एक आक्रमक फलंदाजी मात्र पंकज या फलंदाजाकडनं झाली आहे. आता मात्र वाट बघितली आणि विरकावून दिलाय. चेंडू सरळ गेलाय सीमारेषा पार. फ्लॅट षटकार. थँक्यू डीजे. बघा पहिल्या 4 षटकांमध्ये संघ मात्र थोडासा अडचणीत सापडला होता पण ज्या रीत्या बळीराम बाविस्कर आणि पंकज यांनी संघाला सांभाळलंय. 18 चेंडूंमध्ये तब्बल 49 धावांवर येऊन पोहोचलाय पंकज आणि अजूनही 2 चेंडू यायचे बाकी आहेत. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव तर निश्चित घेतली जाईल. दुसरा धावेचा कॉल आणि या 2 धावेच्या मदतीने पंकज याचा अर्धशतक देखील पूर्ण होतंय. पाच षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने तब्बल 19 चेंडूंमध्ये 51 धावा कुठून काढल्यात. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू बघूयात मोठा फटका येतोय का. मागील 11 चेंडूंमध्ये तब्बल 41 धावा कुठून काढल्यात. अक्कोर डप्प्याचा चेंडू
भिरकावून दिला, चेंडू सरळ गेला सीमारेषा बाहेर. षटकाराच्या मदतीने पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त केली आहे आणि नाबाद 57 महत्वाच्या धावा कुठून काढल्यात पंकज या फलंदाजाने. 97 धावांचं आव्हान असेल. हॅलो माऊली.
चेंज होतोय, फलंदाजी करणारा संघ येतोय, त्या रीतीने आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये देखील होईल थोडासा बदल. आपला लाडका आवाज, इंटरनॅशनल आवाज आपण आता आपल्या कानावर ऐकणार आहोत. पद्माकर दादा पाटील हे आता मात्र यापुढील मॅचचं सूत्र सांभाळतील. नमस्कार मित्रांनो, मी पद्माकर दगाजीराव पाटील आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. दोन्ही संघांना विनंती की आपला 12वा खेळाडू अद्याप समालोचन कक्षात पोहोचलेला नाहीये. वडगाव सिम कोळंबा आणि पहिल्या चेंडूवर विकेट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा मासा गळाला. शुभम रायसिंग काल पहिल्या गड्यासाठी जवळपास 82 धावांची एक भागीदारी या दोन्ही खेळाडूंनी रचलेली होती आणि 10 गडी राखून सामना जिंकलेला होता आणि केवळ 3.5 षटकांमध्ये त्या 82 धावा त्यांनी केलेला होता. एक खूप मोठा मासा गळाला लागलेला आहे. पुन्हा एकदा बघूया आणि बघा, ज्याला म्हणतात आपण ट्रॅप. आता कोळी म्हटलं म्हणजे जाळ विणलं जाणारच आणि माहिती होतं की स्विच हिट हा याचा आवडता फटका आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावलेलं होतं आणि पहिल्या चेंडूवर या फटक्याची खरंच आवश्यकता होती का, हा सुद्धा विचार करण्यासारखा प्रसंग आहे. कारण की आपण जबाबदार खेळाडू आहात. बळीराम सरांनी विकेट घेतलेली आहे आणि मोठी विकेट घेतलेली आहे. शुभम रायसिंग आता तंबूत परतलेला आहे. 0-1 रिया पेव्हर ब्लॉक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आता बळीराम सर असतील, आकाश स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला असतील राज किरण. ऑफस्टंपच्या बाहेर कव्हर क्षेत्राच्या वरतून टोलवलेला फटका आणि सरळ डीप कव्हर क्षेत्राच्या बाहेर षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक खुशाल अप्पा कोळी. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि भाग्यशाली ठरलेले आकाश एकेरी धाव घेत आहे. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. शुभम रायसिंगच्या रूपाने एक दर्जेदार फलंदाज आता तंबूत परतलेला आहे. ऑफस्टंपच्या बाहेर राज किरण यांनी या चेंडूला पॉइंटच्या वरतून खेळलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू जातोय. सीमा रेषा पार. मंगल इंगळे या चौकाराचे प्रायोजक. बघा, स्वतःसाठी रूम बनवली, बॅक फुटला गेले, मागे सरकले आणि पॉइंटच्या फक्त डोक्यावर काढले. षटकारासाठी गेलेले नाही आणि हवेचा वापर योग्य रीतीने केलेला आहे. 11 धावा.
11 धावा. बायजाई दूध संकलन केंद्र विरुद्ध अनेर वॉरियर्स. नाणेफेकीसाठी अजून कर्णधार आलेले नाहीयेत. प्रशांत दोघी कर्णधारांना कॉल करायचा आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. रिया पेवर ब्लॉक या संघाची धावसंख्या 11, 1 गडी बाद. जबरदस्त फटका. आणि बघा हवा जी आहे ती राईट हँडेड फलंदाजाच्या कव्हर आणि पॉइंट क्षेत्राकडे अतिशय वेगाने सुरू आहे. तुम्ही फक्त बॉलला लॉफ्ट केलं कव्हर क्षेत्रात तरी षटकार जाऊ शकतो, कारण की बाकीचं काम हवा करेल. तुम्हाला फक्त टाइम करायचंय. आणि हा षटकार आलेला आहे. या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक खुशाल अप्पा कोळी, कोळंबा. पुन्हा एकदा यावेळेस लॉंग कडे चेंडू गेलेला आहे. 1 धाव मिळते. 17 धावा. त्यानंतर एकेरी धाव 18 धावा झालेल्या आहेत. रिया पेव्हर ब्लॉक या संघाची धावसंख्या 18. महेंद्र यांचा या चेंडू थर्डमॅनकडे जातोय आणि चौकार. मंगल इंगळे या चौकाराचे प्रायोजक. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाते 23, लॉस ऑफ 1. मित्रांनो, सर्व क्रिकेट बांधवांना एक कळकळीची विनंती असेल. आपल्या मोबाईलमध्ये जर क्रिक हिरोज हे ऍप नसेल तर ते आत्ताच डाउनलोड करायचंय. प्ले स्टोअर मध्ये जायचंय. क्रिक हिरोज या ऑनलाईन स्कोरिंग ऍपला डाउनलोड करायचंय. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जर क्रिक हिरोज हे ऍप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड केलं नसेल तर ते आत्ताच डाउनलोड करायचंय. कारण की मी पद्माकर पाटील आपल्याला विनंती करतो की ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, डॉट बॉल. आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण हे ऍप डाउनलोड केल्यानंतर पॉप्युलर कॅटेगरी अवॉर्ड मध्ये कॉमेंटेटर ऑफ द इयर साठी माझं नॉमिनेशन झालेलं आहे. आणि आपल्याला आपल्या ग्रुपवर आलेलं सुद्धा असेल. तर प्रत्येकाला विनंती की आपण ते ऍप डाउनलोड करायचं आहे आणि पॉप्युलर कॅटेगरीमध्ये कॉमेंटेटर ऑफ द इयर साठी पद्माकर पाटील यांना जे नॉमिनेशन भेटलेलं आहे तर त्या ठिकाणी लिंकवर जाऊन आपण मतदान करायचंय. आपलं एक मत
आपल्या खानदेशचा आवाज अजून जास्त बुलंद करू शकतो. चला, नाणेफेक होताना आपण बघू शकतो ज्ञानेश्वर कोळी, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. सव्वीस धावा, एक गडी बाद. बळीराम सरांचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर घुसून खेळण्याचा प्रयत्न, हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. या षटकात मात्र 3 धावा खर्च केलेल्या. आपल्या 2 षटकात बळीराम सरांनी 14 धावा देत एक महत्वपूर्ण मासा गळाला लावलेला आहे शुभम रायसिंगच्या रूपात. 30 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता असेल आता. 14.21च्या सरासरीने धावा कराव्या लागतील रिया पेवर ब्लॉक या संघाला. SSC फायटर विरुद्ध रिया पेवर ब्लॉक या 2 संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. SSC फायटर अर्थात बळीराम बारकू बाविस्कर यांचा संघ, तर रिया पेपर ब्लॉक हा सागर भीमराव ठाकरे यांचा संघ. चोपडा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माननीय अण्णासाहेब चंद्रकांतजी सोनवणे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. लोअर फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर नीट आलेला नाही. एक धाव मिळेल, नक्कीच मिळेल. या एकेरी धावलेली धावसंख्या आता 27 वर जाऊन पोहोचली आहे. राजकिरण 10 चेंडू 9 धावा, तर आकाश बाविस्कर 9 चेंडू 17 धावा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. 4थं षटक सुरू आहे. 27 धावांवर रिया पेवर ब्लॉक, एक गडी बाद. बायजाई दूध संकलन केंद्र या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पॉइंट कडे गेलेला चेंडू, एक धाव मिळते. धावसंख्या 28.
पुन्हा एकदा ऑस्टमच्या बाहेरचा चेंडू. महेंद्र गोलंदाजी करतायत. बॉलिंग एंड ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल तो संघ चॉईस करेल. बॅट्समन चॉईस करणार नाहीये, तर गोलंदाज चॉईस करेल की मला कुठून गोलंदाजी करायची. षटकातला शेवटचा चेंडू असेल महेंद्र यांचा. ओहो, बुंद्यात टाकलेला चेंडू खोदून काढलाय. जोरदार अपील, परंतु पंचांनी नाकारलेली आहे आणि षटक संपलेलं आहे. 4 षटकांची समाप्ती. 28 धावा, 1 गडी बाद. याही षटकात केवळ 2 धावा खर्च केलेल्या आहेत महेंद्र कोळी यांनी. मागच्या 12 चेंडूत फक्त 5 धावा आलेल्या आहेत. आमचे ऑनलाईन ऑफिशियल स्कोरर हिमांशू तायडे प्रत्येक गोष्टीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. चला मित्रांनो, क्रिक हिरोज या ऍपद्वारे कॉमेंटेटर ऑफ द इयर साठी मला नॉमिनेट केले गेलेले. भारतातून सर्वश्रेष्ठ 10 समालोचक त्यांनी निवडलेत आणि माझ्या मते महाराष्ट्रातून मी एकटा आहे. तर आपण नक्कीच स्क्रीनवर जर बघत असाल तर क्रिक हिरोज या ऍपला डाउनलोड करा आणि मला मतदान करा. प्रशांत यांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. राज किरण कोळी यांचा आणि या षटकाराचे प्रायोजक खुशाल अप्पा कोळी, कोळंबा. या षटकाराने धावसंख्या आता 34 वर जाऊन पोहोचलेली आहे. यावेळेस चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा हवेच्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलेला आहे. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गेलेला आहे. डॉट बॉल, बिंदी गेंद, निर्धाव चेंडू. यावेळेस चेंडू हवेत आणि सर लॉंग ऑनच्या सीमारेषेवर जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातात गेलेला आहे. पवन यांनी झेल टिपलेला आहे आणि दुसरा शिलेदार आता तंबूत परततोय. महर्षी वाल्मिकी ऋषींच्या जयघोषात सुरू झालेली ही श्री महर्षी वाल्मिकी चषक चोपडा अर्थात कोळी क्रिकेट लीग दुसरे पर्व अभूतपूर्व
आणि दुसऱ्या पर्वाचे आपले मुख्य प्रायोजक या चोपडा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार अण्णासाहेब चंद्रकांतजी बळीराम सोनवणे, डॉक्टर परीक्षित बाविस्कर नगराध्यक्ष नगर परिषद अंमनेर, सौ सुरेखाताई रोहिदास बाविस्कर या चषकांच्या प्रायोजिका, सरपंच गोरगावले बुद्रुक, खुशाल एकनाथ कोळी कोळंबा अर्थात खुशालप्पा आपले सर्वांचे लाडके, षटकारांचे प्रायोजक मंगल इंगळे, चौकारांचे प्रायोजक यावेळेस लॉंगॉनकडे आणि चौकार या चौकाराचे प्रायोजक मंगल इंगळे. 38 धावा 2 गडी बाद, 5वं षटक सुरू आहे. 20 चेंडू आणि 59 धावांची गरज. पॉइंट कडे गिरकी घेत जातोय चेंडू. एक धाव घेतली आहे, दुसरीसाठी धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतील आणि धावसंख्या आता वाढते ती 40. कव्हर क्षेत्रात एक धाव. या स्पर्धेचं थेट प्रसारण क्वालिटी विथ क्लॅरिटी लाईव्ह व्हिजन या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपण बघत आहात. तर कैलासवासी मुरलीधर रंगा बाविस्कर कोळंबा यांच्या स्मरणार्थ श्री लीलाधर मुरलीधर बाविस्कर संचालक शेतकी संघ चोपडा आणि श्री बाळूभाऊ मुरलीधर बाविस्कर प्रगतिशील शेतकरी कोळंबा यांच्या सौजन्याने हे लाईव्ह प्रसारण आपण बघत आहात. क्वालिटी विथ क्लॅरिटी लाईव्ह व्हिजन या युट्यूब वाहिनीला लाईक करा, सबस्क्राईब करा. हा षटकार खूप दूर आणि खूप उंच डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार मिळतोय षटकार. आणि या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक खुशाल अप्पा कोळी कोळंबा. यावेळेस एक संधी होती पंकजकडे, एक धाव घेतलेली आहे, दुसरीची संधी आणि ती दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आणि आता या 2 धावांनी रिया पेवर ब्लॉक संघाचं अर्धशतक आता 1 धाव दूर. 49 धावा 2 गडी बाद, 6वं षटक सुरू आहे. रोशन 5 चेंडू 15 धावा, तर आकाश 11 चेंडू 17 धावा. गोलंदाजी मार्कवर पवन. यावेळेस स्लॉट मधल्या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा पार मिळतोय श्री महर्षी वाल्मिकी चषकाचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक खुशाल अप्पा कोळी. आणि 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 55 बोर्डावर 2 गडी बाद, 15 चेंडू आणि 42 ची गरज. बॅटिंग पॅव्हिलियन महेंद्र प्रल्हाद ठाकरे, बॉलिंग पॅव्हिलियन सागर कोळी सनफुले, बॅटिंग एंडचे प्रायोजक बळीराजा ठिबक, अभिषेक सूर्यवंशी. दरम्यान पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या वरती आणि या षटकाराचे प्रायोजक खुशाल अप्पा कोळी. धाव संख्या होतीये 61. डीप मिड विकेट सीमारेषा पार. आपण बघूया शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जवळपास 4थ्या-5व्या स्टंप वरून खेचलेला आहे मिड विकेट कडे आणि शॉर्ट चेंडू आणि मोठा प्रहार.
बॉलिंग एंडचे प्रायोजक अरुण आनंदा बाविस्कर, कोमल गार्डन गोरगावले बुद्रुक, ड्रिंक्स ट्रॉलीचे स्पॉन्सर्स गुंजन एंटरप्राइजेस, सुनील सुरेश कोळी मासलेकर, टॉस का बॉस भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर, उपसरपंच वडगाव सीम कोळंबा. रिया पेवर ब्लॉक सागर भीमराव ठाकरे या संघाचे ऑनर. तर दुसरा संघ असेल श्री अकाउंटन्सी क्लासेस बळीराम बारकू बाविस्कर यांचा संघ. षटकातला शेवटचा चेंडू पवन यांचा. 5 चेंडूत 21 धावा आतापर्यंत आलेले आहेत. ओ यावेळेस बॅट चिकन, पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाजाला परतावं लागेल तंबूकडे. तिसरा झटका. दर्शन यश त्यांच्या मागे चांगली कामगिरी करताना. तिसरा फलंदाज आता तंबूकडे परतलेला आहे. कटर चेंडू होता. स्लोअर 1. नवीन फलंदाज आता देवेंद्र मैदानात दाखल होत आहेत. 6 षटकांची समाप्ती, 62 धावा, 3 गडी बाद, 12 चेंडू आणि 35 ची गरज. 17.50च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. प्रत्येक षटकात कमीत कमी 3 मोठे षटकार खेचावेच लागतील. आणि रोशन है तो मुमकिन है असं म्हणायला हरकत नाहीये, कारण की रोशन 8 चेंडूत 28 धावा करून अजूनही क्रीज मध्ये आहेत. ऑन साइडला गॅप भेटण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव मिळेल. रोशन यांना दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव माझ्या मते जर पहिली धाव वेगात घेतली असती तर दुसरी झाली असती. एक धाव, धावसंख्या 63. 11 चेंडू 34 ची गरज. देवेंद्र बाविस्कर ऑन स्ट्राइक. ओहो, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल सुद्धा केलाय. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय खुशाल अप्पा कोळी यांनी प्रायोजित केलेला ब्रँडेड षटकार. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू. ओहो, मागणी होते वाईडची, परंतु लीगल डिलिव्हरी पंचांनी घोषित केलेली आहे आणि तिसऱ्या पंचांकडे आता मागणी केली जाते की हा वाईड आहे किंवा नाही. तिसऱ्या पंचांचा इशारा आलेला आहे. हा चेंडू वाईड. अतिरिक्त धाव. वाईड लाईनच्या जवळपास थोडासा बाहेरून गेलेला आहे. क्लोज कॉल होता, परंतु निर्णय फलंदाजाच्या बाजूने.
10 चेंडू आणि 27 ची गरज. 10 बॉल 27 टू विन. आणि शुभम रायसिंग यांनी कृपया आपल्या शॉट सिलेक्शनवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की पहिला चेंडू गरज नव्हती. बघा मागचा जो सामना होता वन साइडेड 3.5 षटकात सामना आपण संपवलेला होता. तर आपलं विकेटवर उभं राहणं किती गरजेचं आहे आपल्या संघासाठी याचा कृपया आपण विचार करायचा आहे. सत्तर धावा 3 गडी बाद. 7वं षटक सुरू आहे. 10 चेंडू 27 ची गरज. अजूनही खेळ संपलेला नाहीये. एसएससी फायटर संघाने जर 1-2 विकेट्स आता मिळवल्या, काही डॉट बॉल्स टाकले तर ते मॅच मध्ये कमबॅक करू शकतात. परंतु हवा कुठल्याही संघाची दिशा आणि दशा खराब करू शकते हे मात्र आपण लक्षात घ्यायचंय. तर हवेच्या विरोधात फटके खेळायला आपण फलंदाजाला प्रवृत्त करायला हवं. आउटसाइड द लाईन ऑफ स्टंप असा मारा जर आपण केला तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पंकज. ऑन साइडला चेंडू सरळ षटकार. लॉंग ऑन कडे झेल टिपला होता परंतु क्षेत्ररक्षकाने थोडस धैर्य बाळगलं नाही आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे. बिलकुल झेल चांगला टिपला आहे परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर निघालेला आहे फलंदाज. 9 चेंडू 21 ची गरज. डॉट बॉल आणि हे डॉट बॉल विकेट साठी जायचं नाहीये तर डॉट बॉल साठी जायचंय गोलंदाजांनी. एक चोरटी धाव आणि धाव संख्या 77. लॉस ऑफ 3. मिलाव सोरोने महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून सर्व कोळी बांधवांना शुभेच्छा आलेल्या आहेत. बुंधात टाकलेला चेंडू डॉट बॉल असेच चेंडू हवेत. आता विकेट साठी जायचं नाहीये. विकेट आपल्याला आपोआप मिळेल. आपण डॉट बॉल टाकायचे परंतु आता रोशन मोठ्या फटक्याच्या शोधात. बुंध्यात टाकलेला चेंडू कव्हर क्षेत्रात चांगला ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट आणि हा चौकार. मैदानाला गुदगुल्या करत हा चौकार गेलेला आहे आणि या चौकाराचे प्रायोजक मंगल भाऊ इंगळे. 7 षटकांची समाप्ती. 81 धावा 3 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. गौरव धनगर लव सोनोने ज्यांनी चोपडा प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केलेली होती. महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा. गणेश कोळी सिद्धार्थ रायसिंग यांचं अभिनंदन करताना. स्वप्नील कोळी सर बीड वरून पुन्हा एकदा लाईव्ह झालेले. स्वप्नील कोळी सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि आपण जी या स्पर्धेला मदत केलेली आहे त्यासाठी सुद्धा आपलं मनापासून आभार. बघा फार कमी लोक असतात समाजामध्ये की ज्यांचं दातृत्व असं असतं सढळ हाताने समाजासाठी मदत करत असतात आणि आपण ती केलेली आहे. आपण आपल्या सहकारी सर्व बांधवांचं मनापासून आभार. आणि पुण्याचा वाटा आपण उचललेला आहे. सोबतच संघ सुद्धा एक घेतलेला आहे.
यावेळेस फाईन लेगच्या दिशेने चेंडू चौकाराला जाईल नक्कीच. वेलकम बाउंड्री फॉर टीम रिया पेवर ब्लॉक. श्री मंगल भाऊ इंगळे या चौकाराचे प्रायोजक. फेअर. 82 लॉस ऑफ 3 आणि ह्या चौकाराने 86 लॉस ऑफ 3. आणि आता धावसंख्या 86 वर गेलेली. 5 चेंडू 11ची गरज. वाईड आलेला आहे. अतिरिक्त धाव. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. याचा अर्थ 1 धाव अवांतर. 5 चेंडू आणि 10ची गरज. षटकार. बघा बॅटिंग आणि बॉलिंग